इसवी सन 1818 अगोदरचा रायगड आणि 1818 नंतरचा रायगड. 4 मे 1818 हा रायगड निर्मितीपासून ते आत्तापर्यंतचा सर्वात काळा दिवस म्हणावा लागेल. जर त्यावेळी ही घटना घडली नसती तर आज आपल्याला कमीत कमी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इमारती नक्कीच पाहायला मिळाल्या असत्या. सलग 12 दिवस हे स्वराज्याचं वैभव अग्निज्वालांमध्ये जळत होतं. स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा अभेद्य किल्ला. स्वराज्याचा कारभार इथूनच चालायचा. महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे सूत्र पेशव्यांच्या हाती गेले आणि मराठ्यांनी स्वराज्याच्या सीमा अटकेपार नेल्या. त्यानंतर मध्यंतरी काही कारणांमुळे मराठा साम्राज्य लयाला गेलं. इंग्रजांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे स्वराज्यावर इंग्रजांनी युनियन जॅक फडकवला होता. दुसरा बाजीराव पेशव्याकडे तेव्हा स्वराज्याची सूत्रे होती. 1815 पासून इंग्रजांचं वर्चस्व वाढू लागलं होतं. त्यानंतर इंग्रजांनी हळूहळू आपले पाय पसरवायला सुरुवात केली आणि स्वराज्यातील किल्ल्यांकडे लक्ष वेधले. स्वराज्यातील किल्ले म्हणजे बघताक्षणी शत्रूला घाम फोडणारे सह्याद्रीचे कडे आणि स्वराज्याची अस्मिता. किल्ले काबीज करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती, पण इंग्रजांनी आपले पाय एवढे पसरवले होते की बरेच किल्ले इंग्रजांना काहीच न करता मिळाले होते. रायगड जिंकण्यासाठी आलेल्या इंग्रजांना ही गोष्ट अशक्य वाटत होती, पण गनिमी कावा करून निर्माण केलेल्या स्वराज्याच्या राजधानीला एकाने फितुरी केली आणि रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. तो फितूर म्हणजे पोटल्याचा डोंगर. त्या रायगडावर झालेल्या हल्ल्याचे पण आजही स्वराज्याची आणि शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देतात. सन 1818 3 वर्ष अगोदरपासूनच रायगडचा अंत जवळ आल्याचं स्पष्ट जाणवत होतं. मराठ्यांच्या शेवटच्या पेशव्यावर सुद्धा इंग्रजांनी ताबा मिळवला होता. इंग्रजांचा एक अधिकारी कर्नल प्रॉतर याने 1818 मध्ये कोकणातील किल्ले घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी रायगडावर 1000 सैन्याची शिबंदी होती. त्यामध्ये अरबी सैन्याचा भरणा असल्याचा उल्लेख आढळतो. इंग्रजांची एक फौज रायगड घेण्यासाठी महाडकडे निघाली. त्या पलटणीवर मेजर हॉल होता. तो 24 एप्रिल 1818 मध्ये रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडजवळ पोहोचला. तेव्हा पाचाडला 300 मराठा सैनिक होते. हॉलने त्या सैन्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात 20 मराठा सैनिक धारातीर्थी पडले आणि हॉलने पाचाडवर कब्जा केला. त्याच दिवशी प्रॉतरचे सैन्य महाडला येऊन पोहोचले आणि त्याने महाडवर ताबा